की शासनाच्या वतीनं हा कार्यक्रम आपल्या गावामध्ये येणारा आहे, जीव घातलेला आहे पांडव क्षेत्र विकासाचा। या कार्यक्रमाच्या अंतर्गत या कार्यक्रमाचं महत्त्व काय आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपले काय फायदे होऊ शकतात आणि या कार्यक्रमाचं स्वरूप कसं आहे, त्या कार्यक्रमामध्ये आपला सहभाग कसा असणार आहे, हा कार्यक्रम कुठल्या पद्धतीने आपल्याला यशस्वी कसा घेऊ शकतो, ही माहिती या कार्यक्रमातून आपल्याला मिळणं अपेक्षित आहे आणि आम्ही घेऊ शकतो। परंतु जर आपण या ठिकाणी उपस्थित झालं तर घेऊ शकतो, उपस्थित नाही होऊ शकलं तर घेऊ शकत नाही। म्हणून की माझ्या नम्र विनंती आहे की जे बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी पुन्हा असा निर्णय घ्यावा की पुढच्या वेळेस एखादी तारीख ठरवून त्या तारखेला जास्तीत जास्त लोक या ठिकाणी उपस्थित असतील आणि उपस्थित असणाऱ्यामध्ये तरुण माणसं जास्त असतील, महिला पण असतील। त्याचं कारण असं की आपण सर्व शेतकरी मंडळी शेतात काम करणारी माणसं तर शेत जी करत असतो, शेती करत असतो ती केवळ पुरुष मंडळी करतात असं नाही, तर स्त्रिया पण त्याच्यामध्ये काबाड कष्ट करत असतात, त्यांना पण या कार्यक्रमाची माहिती मिळली पाहिजे। त्याचं कारण असं की ते वेळोवेळी आपल्याला मदत करतात, साही देतात आणि सल्ला पण देत असतात, चांगला सल्ला देत असतात आणि त्याच्यामुळेच आपण शेती भरभराटीला घेत असतो। म्हणून महिलांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यायची काही गरज नाही किंवा त्यांना माहिती असण्याची काही गरज नाही, असं काही समाजाचं कारण नाही। म्हणून पुरुषासोबतच महिलांनी पण या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलं पाहिजे आणि हा कार्यक्रम समजून घेतला पाहिजे। म्हणून बचत गटातील सर्व महिलांना, विशेषतः बचत गटाच्या अध्यक्ष आणि सचिव यांना मी जाहीर असं विनंती करतो त्यांनी पुढच्या वेळेस या कार्यक्रमामध्ये सक्रियपणे सहभागी झाला पाहिजे। वास्तविकता या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला सविस्तर अशी आणि जास्तीत जास्त माहिती आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत। परंतु जर समजा 4 लोक समोर उपस्थित असतील तर माहिती देण्यामध्ये काही अर्थ नसतो। म्हणून आपण निर्णय घ्यावा की दुसऱ्या वेळेस आपल्याला असा कार्यक्रम घ्यायचा आहे का, घ्यायचा असेल तर कधी घ्यायचा, कसा घ्यायचा। धन्यवाद। दीदी हा बंद कसा करायचा? हे ना हे दाबायचं।